आमची जी प्रमुख मागणी होती, मामा पगारांच्या बाबतीत जो प्रकार घडला डोंबिवलीत, त्या प्रकार जो घडला त्याच्यामध्ये प्रमुख आमची मागणी जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि जे त्यांचे सहकारी आहेत यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा असा आम्ही अर्ज केला होता. त्याच्यामध्ये आम्ही आमचे जे वकील आहेत त्यांच्या माध्यमातून हा अर्ज बनवून आज दुपारी मी स्वतः जाऊन DCPकडे सुपूर्द केला की आम्हाला प्रामुख्याने मागणी आमची ॲट्रॉसिटी आहे. पण मला असं वाटतं की DCP जे आहेत ते किंवा पोलीस प्रशासन हे पूर्णपणे मुख्यमंत्री असतील किंवा म्हणजे ते गृहमंत्री पण आहेत, माननीय फडणवीस साहेबांच्या दबावाखाली आहेत आणि त्याच्यामुळे ते मला असं वाटतं ॲट्रॉसिटी त्यांनी आज दाखल केली नाही. ठीक आहे, आम्ही आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि त्यांनी काही फुटकळ 126 आणि 133 आणि 356 सारखे फुटकळ गुन्हे त्यांनी दाखल केलेले आहेत ते बेलेबल आहेत. त्याच्यामध्ये गुन्हेगारांना अटकही होणार नाही आणि त्यांच्यावर जरबी बसणार नाही. त्याच्यामुळे आमची जी लढाई आहे आता ती न्यायालयीन असणार आहे आणि 2 दिवसात पूर्णपणे ड्राफ्ट तयार करून न्यायालय सेशन कोर्ट असेल किंवा कोर्ट असेल या माध्यमातून 156/3 या कायद्याच्या खाली आम्ही कोर्टातून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची आम्ही मागणी करणार आहोत. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की आम्हाला न्याय मिळेल, पण आम्ही आमची लढाई थांबवणार नाही. 1 ते 2 दिवसात आमचे महाराष्ट्रातले नेते देखील येणार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली DCP ऑफिससमोर आम्ही ठिय्या आंदोलन असेल किंवा मोर्चा असेल याचंही आयोजन करणार आहोत.